त्यांचा घेऊन सुडकय वाडे बाणी फोडीन चांबाडे तू पळशील कोणीकडे बाणा पुढे पै माझ्या रामचंद्र भगवान की जय. सर्व जमलेल्या राम भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून वेड्यावाकड्या भाषेमध्ये कथानक सांगण्याचा प्रयत्न. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ही सभा सकळ संतांची ऋषी मुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांशी या सकळांशी विनवणी अधिक ते सरते नुन्ने ते पुरते करून घ्यावे तुमते विनवी तू अशी ईश्वरा. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहू. ही सर्वांसाठी गोपाळ बाबा यांच्या मंदिरात त्यांच्या चरणी आणि हनुमान प्रभू रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना. प्रभू रामचंद्र यांच्याशी लढण्यासाठी मोठ्या गर्वानं आलेला खराची युद्धाची तयारी. दोन भावंड त्याची मृत्युमुखी पडलेले, त्याच्यामुळं त्यांच्या ईर्षेनं सूड उगवण्यासाठी पेटलेला खर नावाचा राक्षस आपल्या तोंडानं आपल्या शौर्याच्या बडाया त्या ठिकाणी मारू लागला. प्रभू रामचंद्राने ऐकून घेतलं. मोठे माणसं जास्त बोलण्यापेक्षा वागून दाखवित असतात, कृतीतून दाखवित असतात. मग ज्याच्याकडे काही नाही ते स्वतःचा पराक्रम स्वतःच्या तोंडानं वर्णन करीत असतात. का? त्यांचं नाव कुणी घेत नाही म्हणून स्वतःचं नाव स्वतःच घ्यायचं आणि स्वतःला स्वतःनच शबासकी घ्यायची आणि स्वतःचा प्रचार स्वतःच करायचा. याला म्हणतात गाढव किंवा म्हणतात राक्षस. राक्षस वृत्तीचे लोक या विचाराचे असतात. का? त्यांना कुणी चांगलं म्हणत नाही म्हणून स्वतःच्या तोंडानं चांगलं म्हणायचं, कुणी चांगलं म्हणलं तर म्हणलं. अशा प्रकारची परिस्थिती त्या खराची. ऐकून घेतलं आणि खराचा धर्म कोणता हे सांगितलं. खराने त्याच्या जाती जन्माला आल्यानंतर त्याच्या धर्मानुसार त्याच्या वाट्याला आलेलं कर्म करावा, त्याला म्हणतात खर. तर खराच्या जातीत जन्माला आला आणि खराचा आचार सोडला आणि इतराचा आचार केल्यावर त्याला कोण चांगलं म्हणणार? जाती भाई त्याला चांगलं म्हणतात. आमच्या कोळी नव्हते ऐसे हेची पिशे जन्मले असं लोक म्हणणार. आमच्या गाढवाच्या जातीत जन्माला आलं पण गाढवासारखं वागणं ना, गाढवाने गाढवासारखं वागणं म्हणजे बरं वाटतं आणि चांगल्याला चांगल्यासारखं वागणं म्हणजे चांगल्याला बरं वाटतं. मग रामाने सांगितलं तू ज्या जाती धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण तू करतो का? नाही. पांढरीवर फिरतो का? उखंड्यावर लोळतो का? ओझ वाहतो का? माश्या गोंगायच्या? अरे हे तुझा धर्म आहे. हे धर्म सोडला आणि तुझा धर्म नसलेला आणि तो मुख्यत्वे करून आमचा असलेला धर्म युद्धाचा, मग आमचा युद्धाचा धर्म तुझा तो मी सांगितलेला आताचा धर्म आणि तो आचरण करायचा सोडून दिला आणि दुसऱ्याचा धर्म आचरण करायला लागला आणि दुसऱ्याचा धर्म जर आचरण करायला गेलं तर तुझे भाऊ तुझ्या देखत पडले बघ. मग आता माझा धर्म तू आचरण करायला लागला का? तुझं काय होईल तुझा तू विचार कर. पण वाईटाला किती जरी सांगितलं तरी ऐकत नाही आणि न ऐकल्यामुळे यांचं वाईटाचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. अशी तुझी परिस्थिती. मी जोपर्यंत स्थिर आहे का आणि तोपर्यंतच तुझ्या बडा आहेत बघ आणि तोपर्यंत तू जिवंत आहेस बघ. आणि माझा एकदा बाण सुटला की तुझे चमडे ना चमडे काढणार. पळून जर निघालास तर तुला पाळता भुई थोडी होणार. आणि जसं कावळ्याला कुणी थारा दिला नव्हता का तसं जिवंत ठेवण्यासाठी तुला थारा माझ्या सपाट्यातून पळून जात असताना कुणीही तुला देणार नाही. हे प्रायचित माझ्या बाणातून तुला मिळणार आहे. याचं कारण जे द्विज आणि ऋषी माझे तपश्चर्या करणारे, धर्माचं आचरण करणारे, माझं नामस्मरण करणारे यांना त्रास तू दिलेला आहेस म्हणून पापिष्टा तू मर 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 पण मरत नाहीस. किती नवस केलं तरी असले वाईट लोक मरत नाहीत. म्हणूनच मी या रूपात तुला मारण्यासाठी आलेलो आहे. का?
तू अनेक देवाच्या प्रार्थना करून वरदान मिळवलेलेस, त्यावर तू उन्मत्त झालास, म्हणून मरत नाहीस लोकांच्या नवसानं सुद्धा, आणि म्हणून आता बिना नवसाचा माझ्या बाणाने मरल्या जाशील, असं त्या ठिकाणी जाहीर, त्या ठिकाणी युद्धाच्या प्रभू रामचंद्र बोलतात. त्यावेळेस खरं काय बोलला? खरासी लागता गोमासी, तडफडी तपळे चौपासी, माझे बाण लागता सपीची, तू पळसी खरो जायचे. गाढवासारखं तुझं वर्तन, म्हणजे काही लोकांचा अवतार माणसाचा पण वागणं जनावराचं किंवा राक्षसासारखं असला. तू दिसायला दिसतोस माणसासारखा, वागायला राक्षसासारखा, पण नाव गाढवाचं, म्हणून तुला गाढवाचं आचरण या ठिकाणी सांगतो. गाढवाच्या कानाला जर एखादी गोमाशी येऊन जर बसली आणि गुम 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 इकडून तिकडं जर कराय लागले की चैन त्या गाढवाला पडत नाही. व्हाय 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 वरडाळ उड्या हाणाला जर गाढव पळत सुटणार, त्याला पडता भुई थोडी होणार. नुसत्या गोमाशीनं जर एवढी बेजारी होती तर माझा बाण आल्यावर कसं होईल बरं तुझं? जरा विचार कर. पळून जायचं असलं तर एवढा टाइम आहे, आणि पुन्हा बाण सुटल्यानंतर पळून जायचा विचार केला तरी माझा बाण पळू देत नाही. पळून दामटून लावतो ते नीटच स्वर्गाला, घरी पुन्हा बायका पोराच्या बेटीला जाऊ देत नाही, असा माझा बाण, म्हणून अगोदर सावधान तुला करतोय, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र. ऐकोनी श्रीरामाचे वचन, खरं झाला कोपायमान, धनुष्य वाहून या गुण, आम्ही बाण वर्ष. असं ऐकल्याबरोबर आता वाईट लोक वाईट आचरण करीत असताना लाजत नाही, आणि त्याचा त्यांना राग येत नाही. आपल्या वाईट वागणुकीचा वाईट लोकांनी राग येत नाही बघा. पण वाईट वागतो म्हणून लोकांनी त्यांना वाईट आहेत म्हणून नाव ठेवलं का, राईट त्यांना राग आल्याशिवाय राहत नाही. आज तुला राग आणण्याची काय गरज आहे? तू वाईट वागतो म्हणून लोक तुला वाईट म्हणतात ना, मग वाईट वागणूक सोडून दे ना. कशाला लोक तुला वाईट म्हणतील? वाईट म्हणणारच नाही. पण यांचा असं आहे, जग जाहीर वाईट वागायचं, वाईट म्हणलं की हातात कुऱ्हाड घेऊन मारायला तयार व्हायचं, असलं वाईटाचा धंदा असतो. आता खरं बोलले प्रभू रामचंद्र, पण याला राग आला, राग आला म्हणला ह्या मारल्याशिवाय सोडायचं नाही, म्हणजे मोडेल पण वाकणार नाही, असली जाते मला तुला सुट्टी येत नाही असा म्हणला, आणि बाण धनुष्यावर जोडला. इतके सोडले रागाच्या सपाट्यात. किती सोडले? घर वर्षाला बहुत बाण, दिशा विदिशा शर संपूर्ण, ते देखो दिशोबला रघुनंदन, चाप सजून चालिला. मग त्या ठिकाणी बाण जोडले, पण आम्ही नाही ज्याला मिती, नाही ज्याला संख्या, असंख्य अमित एवढे बाण चौपाशी सोडले. चौपाशी म्हणजे चारी बाजूला, मुख्य दिशा 4 आहेत आणि त्याच्यामध्ये उपदिशा 4 टाकलेल्या आहेत. पण उपदिशा 4 लहान लहान असतात, पण मुख्य दिशा मोठे मोठे असतात. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या मुख्य दिशा आहेत, आणि उपदिशा म्हणजे कोपरे. या दिशातले जे 4 कोपरे या उपदिशा. पण चारी बाजूला म्हणजे खाल्लाकड, आपल्या भाषेमध्ये खाल्लाकड, वरलाकड, वांद्राकड, गंगकड, चारी दिशाला एवढे बाण त्यानं सोडले. मग आता याचे बाण सोडलेत म्हणजे का आपण अंगावर घ्यायचे का? आपण सुद्धा बाण सोडून यानं सोडलेले बाण निवटायचे, आणि सपाट्या डावात आला की पैलवान उलटून पाडायचं आणि बक्षीस मिळवायचं. हे पैलवानाच्या ध्यानात असतंय. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं ठरविलं, बाण सुटले, बाणाचं निवारण करायला पाहिजे. कसं निवारण करतात? जे विगजावरी केसरी, ते विशिदाम राक्षसावरी, प्रलय बुंदधारा वर्षभारी, ते विशरदारी वर्षता. बाणाच्या धाराचा वर्षाव असा प्रलय काळी हत्तीच्या सोंडासारखा पावसाचा वर्षाव जगाचा नाश करण्यासाठी होतो, किंवा एखादा सिंह असंख्य हत्तीला मारण्यासाठी एकच सिंह सगळ्या हत्तीवर स्वार होऊन सगळ्या हत्तीची विल्हेवाट करतो. आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने आपल्या वंशावरती बाण सोडून असंख्य या खराचे बाण म्हणजे हत्तीसारखे होते,
किंवा त्या खराचे बाण म्हणजे मरणाऱ्या जगासारखे होते, प्रभू रामचंद्राचे बाण सिंहासारखे होते, किंवा जगाचा नाश करणाऱ्या प्रलय काळीच्या पावसासारखे होते, आणि ते आता सोडले होते. त्याच्यामुळे पुढल्याची काय गती होणार? सिंह उठल्यानंतर हत्ती मारणार, आणि प्रलय काळीचा पाऊस पडला की जग संपून जाणार. तशी गत होणार आहे. काय बाण वर्षता सिंह रघुवीरा, बाण पिसारे सुटला वारा, तेने चळका निशाचरा, बाणी बेदरा लाविला. बाण सुटला, पण बाणाचा वारा बाण जवळ जाण्याच्या अगोदर लागला. बाण पिसाऱ्याचा वारा, बाणाच्या पखाचा वारा, वारा लागला आणि त्याने बेदरा सुटला. मोठा एखादा वारा यावा आणि जगाला बेदरा सुटावा. आता मोठा सोसाट्याचा धंदा वात वाऱ्याला आलेला आहे. पत्र उडतेत का, घर पडतेत का, झाडं मोडतेत का, ह्या असल्या ह्याच्यामध्ये विजा पडत्यात का, आपण मरतो का वाचतो, असं भय जसं निर्माण होता का जगाला. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी बाणाच्या पिछ्याचा वारा ज्यावेळेस लागला त्यावेळेस बेदरा सुटला. युद्ध करण्याचा आवाका कमी झाला. आता पळून जाऊ का बाण सोडू ही पंचायत खराला झाली. काय करणार? बाणी रणी केला वारा, बाणी केली मुख्य दुराळ, रणी उठिला दुरोळा, बाणी अंबरा व्यापिले. या बाणाने रामाचे आकाश व्यापलेले आहे. सर्वप्रथम इतर अंतराळ, सगळे जिकडे तिकडे बाण, मुख्य धुरा, या सगळ्यांना बाणाच्या वाऱ्यानं व्यापलेले. वाऱ्याचा आवर्त निर्माण झाला म्हणजे चक्रीवादळ ज्याला म्हणतात का, असं चक्रीवादळ त्या ठिकाणी तयार झालं. चक्रीवादळामध्ये पाला पाचोळा उडावा आणि आकाशात फिरावा, अशा प्रकारची अवस्था त्या रणांगणाच्या ठिकाणी. जेवढे जेवढे म्हणून खराचा कैवार घेऊन मारण्यासाठी आले होते त्यांच्यावर मारण्याची वेळ आलेली आहे. चांगल्याला जे वैर करतात आणि वाचण्याचा जे प्रयत्न करतात का, ते पुढल्याला मारित नाहीत, पुढल्याच्या हाताने मरत असतात. काय झालं पुढं? खर राम बाणी कणकणाट, गाई उठिला वाट, त्याने बाण पिसरा पेट, धुम्रांकित खर नेत्र. त्या ठिकाणी दोन्ही बाण एकमेकाच्या समोर आले. खराचे बाण सुटलेले, त्याच्यावर प्रतिकार केलेले रामाचे बाण त्या ठिकाणी सुटले. रामाच्या बाणानं वारा तयार झाला होता, पण आता वारा तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये विघ्न या रणांगणातल्या वीरावर आलेलं होतं. त्यांची पळापळ आणि मारामारीची वेळ त्यांच्यावर आलेली होती. पण धना दन खना खन आवाज आपटल्यानंतर झाला आणि झाल्यानंतर हवेवाट तयार झाला. लाकडाला लाकूड घासावा आणि अग्नी तयार करावा, त्या फुरक्यावर काडी घासावा, अग्नी तयार करून चूल पेटवावा. आणि मग कसा अग्नी तयार होतो ना, अग्नीपासून दूर तयार होतो. आणि त्या प्रकारची गत बाणावर बाणा आढळले की अग्नी तयार झाला, अग्नीमुळे धूर निर्माण झाला. पण जिथं अग्नी तयार झाला, सूर्याकडे बघितलं की बघणाराचे डोळे पाहू शकत नाही, तसं तो अग्नी पाहायला खनखनाट बाणाची धडक झालेला. डोळे झाकले, आता पाहिल्याशिवाय बाण सोडता येत नाही. डोळे झाकून आता पळता येत नाही, युद्ध करता येणार. काय करू म्हणला? बाणी कोंदले भूतळे, बाणी कोंदले नवमंडळ, श्रीरामाचे बाण जाळ, रवी मंडळ झाकिले. श्रीरामाच्या बाणाचं जाळ यानं संपूर्ण दाही दिशा सर्व आकाशासहित झाकलेले आहेत. भूमंडळ झाकलंय, मेघमंडळ झाकलंय. आभाळ यावा रात्रीच्या वेळी, चांदणं कुणाला दिसू नये त्या आभाळामुळं, किंवा दिवसा आभाळ यावा आणि सूर्य लोपून जावा आणि ढगाची सावली पडावा. अशा प्रकारे बाणाचा मंडप तयार झाला आणि त्याच्यामुळे बाणाचं जाळ तयार झालं. बाणाच्या जाळ्यात सगळे काही राक्षस ससे कोळले ना, कुठं पाळणारे ससे वाघुरीत अडकणार आहेत आणि ज्यांनी वाघूर लावले त्यांची मेजवानी होणार आहे. अशा प्रकारची अवस्था त्यांच्यावर आली. बाणी कोंदले आकाश, तिळबरी नाही अवकाश, बाणी राक्षसा लाविला त्रास, कासावी सखर त्याने. सर्व आकाश मार्ग
कसलाच राहिलेला नाही. थोडं तरी एखादं छिद्र रिकाम राहा, बारीक लहानसा मायावी स्वरूप धारण करून निष्ठाचा प्रयत्न या राक्षसाने जरी केला तरी रिता ठाव नाही उरला. भगवंताचं स्वरूप जसं का आणि तसं बाणाने स्वरूप धारण केलं होतं. त्या ठिकाणी कुठला सांडा पळून जायला या रामाने बाणाने यांना ठेवलेला नव्हता. बाणाचं जाळू तयार झालं होतं, बाण अग्नी तयार झालेला होता, बाण अग्नीपासून धूर तयार झालेला होता, त्याच्यापासून वारं तयार झालेलं होतं आणि या वाऱ्याचं ना अग्नीचं धुराचं आणि पुन्हा बाण लागून पुन्हा मारण्याची शक्यता. एवढे विघ्न एका रामाच्या बाणानं या सैन्यावर खराशी आलेले होते आणि या खराला तर काही सुधरत नव्हतं. काय करू आणि काय नाही करू, काय करावे मला कळेना, अशा प्रकारची अवस्था झाली. रणी पडली अंधारी श्रीरामाच्या प्रवेकरी युद्ध किजे दोघी विरी महामारी पेटले. बाणाचं जाळण, बाणाचा मंडप खाली वरी बहुताली सगळीकडे झाला ना. म्हणजे युद्ध करीत असताना दिवस होता, दिवसा सूर्याची हादरी असते, सूर्याच्या तेजाच्या हादरीमध्ये सगळ्याच्या डोळ्याला दिसतंय म्हणून सगळे काही काम लोक करतात ना. पण रात्रीच्या वेळी सूर्य गैरहजर म्हणून कुणाच्या डोळ्याला काही दिसत नाही, काही कुणाला करता येत नाही. ज्यावेळेस बाणाचं जाळं झालं, सूर्याचं तेज वरल्या वरीच आकाशात राहिलं, खाली त्या बाणाच्या मंडपामुळं अंधार झाला. अंधार झाल्यामुळे खराला दिसाना, राक्षसाला दिसाना. युद्ध अंधारात कसं करायचं, आपला विरय का पुढचा विरय, ह्याला मारायचंय का त्याला मारायचंय, कुणाला काहीच कळेना. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मग रामाच्या स्वरूपाचं तेज अंधार तिथं झाला होता, पण रामाचा उजेड पडला, रामाच्या रूपाचा उजेड पडला. रामाच्या रूपाच्या उजेडावर या दोघावीराचं युद्ध सुरू झालं. म्हणजे सूर्य मावळला पण अंधार पडला, अंधार पडला पण चंद्र उगवला. चंद्राच्या प्रकाशात हाणायला लागला ना पाटवा, नांगूर, शेतकरी आणि तशा प्रकारे युद्ध सुरू झालं. बघा काय झालं पुढं. रामचंद्र भगवान की जय. खर कापून निर्वाण सोडिता है वरदबान, श्रीराम तुझा घेईन प्राण, हस्तविनान पाहे माझे. कारण काही असे माणसे आणि किती बी अपमानित करा, किती फजिती करा, पण त्यांचा स्वभाव मेल्याशिवाय त्याचा जात नाही. काही बैल असते भरतात टकरीचा ना, पण कोणचाच बैल त्याला ऐकत नाही. जर एखादं बेकड आलं तर पळून लावायचं आणि जर धट आलं तर पळून जायचं. असला हा खर. याला आतापर्यंत याच्यापेक्षा कमी पावलीचे वीर भेटलेले होते, म्हणून याच्या भीतीनं, याच्या वरदानाच्या आशीर्वादामुळं याच्या समोर टिकलेले नव्हते म्हणून पळून गेले होते. हाच गर्वाचा फुगारा याच्या ठिकाणी होता आणि गर्वाचा फुगारा कुणी फोडला नव्हता, म्हणून गर्वाच्या फुगाऱ्यानं मोठा बडबड करीत होता. आता बाण जोडले आणि धनुष्यावर ठेवले, जोडायला हवा हे बाण आणि ह्या बाणानं आता तुझा नाही नाट असा त्या ठिकाणी. मग तुझी अंगवण किती हे माझं बाण सहन केल्यानंतर मला कळेल. तू ऐकून ऐकून म्हातारा झाला ना. रामाचे बाण जेवढ्यावर सुटले तेवढे पुन्हा घरी यायला बायका पोराला जिवंत राहिले नाही. हे ऐकून ऐकून म्हातारा झालाय तरी सुद्धा म्हणतोय माझे बाण सहन कर. राम काय म्हणतात पुढं, ऐसे बोलूनी माती बाणवर जाई निर्दिजेती, श्रीराम धनुष्याचे दिले मुष्टी, पाडिले सुट्टी लघु असते. हो कसं असतंय, लाडकं लेकरू एखादं असतं बघा, आणि लाडकं लेकरू बापाच्या धोतराच्या पदराला धरत आणि मी तुम्हाला जाऊ देणार नाही, मी तुमच्या बरोबरच येणार, पदराला धरून ओढणार. पण बाप केवढाही पैलवान असला तरी बापाची ताकद नाही त्या लेकराला ओढून निघून जायला. त्याचं सांत्वन करणार, त्याच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी त्याची समजूत घालणार
आणि हळूच मग त्याला बोलून त्याची आवडती वस्तू त्याला देणार आणि नंतर निघून जाणार. मग त्याच्यात काही ताकद नाही का? लेकराला हिसका देऊन निघून जाण्याची ताकद असते, पण लाडकं लेकरू असतंय म्हणून त्याची ताकद सुद्धा त्या लाडामुळं आणि प्रेमामुळं कमी पडते. म्हणून लेकरानं धरलेला बाप तसा शांत राहतो, पण झटका देऊन निघू शकत नाही. मग तसं आता भरपूर देवाच्या तपश्चर्या केलेल्या आहेत, भरपूर देवाचे वरदान मिळविलेले. मग यांचा सारखा जर अपमानच करीत राहायचं म्हणल्यावर हे देवाला जाऊन बांधते ना तिकडं. काय तुमचं खरं 12-12 वर्ष तपश्चर्या केल्या आणि तुमचं एक बी वरदान खरं होत नाही. रामाबरोबर युद्ध करीत असताना काय खरं तुमचं? म्हणून देव सुद्धा कोणी करायचं नाही. राक्षस तिथून पुढं एक तपश्चर्या करायचं नाही. काय करायचं? किती तप केलं तरी देवाचं वरदान फलित होत नाही असं म्हणते. म्हणून रामाने ठरविलं आपण आता थोडं महागाई घ्यायची आणि ह्याचा विजय करून द्यायचा असं रामानं ठरविलं. आणि ज्या वेळेस बाण सुटले त्यावेळेस म्हणले आपण आता दुर्लक्ष करायचं. माझा धनुष्य तोडणारा आणि बाण सोडणारा जगात अजून जन्माला नाही, पण भाव धनाला राक्षसाची मजा एकदा ह्यांचा जय जयकार गुलाल उधळू द्या ना असं रामाला वाटलं. आणि राम स्तब्ध राहिले तवार बाण आले, धनुष्य तुटून मोडून तोडून खाली पडलं. वा 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 म्हणले, काय आमचे खरवीर आहेत म्हणले, एवढा वीर आणि याचं धनुष्य एकाच बाणानं तोडलं म्हणले. लागले उड्या मारायला. काय झालं? निध निर्वाणाचे पूर्ण सच घेवनी 7 बाण, श्रीराम हृदय लक्षण येती गर्जनाव धीर. हो, मग त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्रावर सोडलेले ते बाण होते का? त्यांनी ते काम केलं. लगेच 7 बाण त्या ठिकाणी जोडले आणि जोडून सोडले, वल्गना करून सोडले. पण हे 7 बाण आता देवाच्या मनात आलं का ह्याचं चांगलं करायचं, वाईट असलं तरी त्याचं चांगलं होतं बघा. मग लोक काय म्हणणार, काय देव बिलावडाचा सुद्धा इतका माणूस वाईट वागतोय तरी सुद्धा देवानं ह्याच उतू आणले का? त्याची पायरी भरलेली नसते म्हणून काही दिवस त्याचं उतू आणायचं असतंय. आणि एकदा उतू आलेलं सांडतच असतंय. पायरी भरली पुन्हा धान्य टाकीत राहिल्यावर ते सांडतच असते. जोपर्यंत पायरी भरत नाही तोपर्यंत त्याला देवाकडून माफी असते. याची पायरी अजून भरायची राहिली होती. दूध अर्ध बघूनच होत, पण ते उतू आणून सांडायचं असते, तसं सांडत नाही. आणि मग तसं रामाने ठरविलं होत, ह्याचं पाप जोपर्यंत वरी उतू येत नाही तोपर्यंत याचा प्राण घ्यायचा नाही. बाण सुटले बाणाने कारभार काय केला पुढे? श्रीराम कवच अभेद पूर्ण, अभेद कवची नृत्य बाण, वर्ज केली निर्विण सावधान अवधारा. सावधान ते न ऐका असं नाथ महाराज ऐकणाऱ्या मंडळींना सांगतात. बाण सोडले पण अभेद अशा प्रकारचं कवच ते भेदल्या जात नव्हतं. अशा प्रकारचं कवच त्या ठिकाणी भेदलं बाणाने. आणि भेदल्यानंतर काय झालं हे सावधान चित्तानं ऐका असा इशारा ऐकणाऱ्या मंडळीला सांगतात. कारण सावधपणे जर नाही ऐकलं का आपण काय ऐकतो हेच त्या ऐकणाराच्या ध्यानात राहत नाही. उद्याच्याला जर विचारलं एक जण काय होतं कालच्या आत्यात, ते काय तेवढं आपल्याला कळतंय बाबा, उगा कान पवित्र होवात म्हणून गेलो होतो ऐकायला. मग सावधान होती जर ऐकताना नसल तर अशा प्रकारची अवस्था होते. तसं होऊ देऊ नका. ऐकलेलं ध्यानात राहावा. आणि ध्यानात राहिलं म्हणजे ऐकलेल्याचं फळ माणसाला मिळतं. आणि फळ मिळालं म्हणजे समाधान असतं. आणि कितीही उगाच शेती वाहिली आणि फळ जर नाही मिळाल्यावर केलेलं कष्ट वायाला गेल्यावर समाधान हवं. त्या शेतकऱ्याला समाधान मिळत नाही का? टायमा टायमी काम करावं लागतं शेतकऱ्याला, तेव्हा ते पीक मनासारखं मिळत असतं. उगाच लोक लागलेत पेरायला नांगरायला, कष्ट करून सुद्धा उपयोग होत नाही. त्याच्यामुळं सावधानतेनं ऐकल्याशिवाय श्रवणाचं फळ मिळत नाही. नसता श्रवणाची माती झाल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतात बोल? कवच न भेदे मानसी, वरद शक्ती क्रिया कैसी, छेदोनी बंधन बिड्यासी, कवच भूमीशी पाडिले. रामाचं कवच आहे ते. आणि त्या खरानं सोडलेले बाण अभेद अशा प्रकारचं कवच. या बाणाला या 7 सोडलेल्या ते काही तुटत नव्हतं, छेदन होत नव्हतं.
वरद शक्तीचे बाण होते ते. म्हणजे जी आदिशक्ती आहे वरदानानं देवाची शक्ती त्या बाणात एकवटलेली होती, सामावलेली होती. दिसायला बाण होते पण हसायला देवाच्या शक्त्या त्याच्यात नांदत होत्या त्या बाणांमध्ये. म्हणून त्या बाणाची एवढी शक्ती होती. पण रामाचं कवच म्हणजे सर्व शक्तीच्या पलीकडची शक्ती आहे आणि त्या शक्तीचं कवच कुठल्याही शक्तीनं भेदल्या जात नाही. म्हणून त्याची ताकद ती झाली नाही. पण मान द्यायचा ठरविला शक्तीला. आपण जर शक्तीला मान नाही दिला तर शक्तीची भक्ती कुणी करणार नाही. म्हणून शक्तीला सुद्धा मान दिला पाहिजे. म्हणून राम सर्वाला मान देतात आणि म्हणून राम सगळ्यांना आवडतो. मग त्या ठिकाणी जे बिंड होता का गाठ, म्हणजे अंगात चिलखत गाठलं पण चोळीला पहिली गाठ होती का, ती गाठ मारली की चोळी अंगात स्थिर राहणार. आणि तसं ते बिर्ड होतं का, बिर्ड मारलं की अंगात इकडं तिकडं चिलखत होणार नाही. ते बिर्ड तोडल्यानंतर काय झालं, पाच कवच फेरिता देखा का पिंगले तिनी लोक गगनी वेदासी सुख परम दुःख इंद्रासी. ज्या वेळेस अभेद्य कवच, कारण शिवाजी महाराजांच्या शरीरावर अभेद्य हे असं कवच होतं. म्हणूनच अफजल खानाच्या हातून झालेला घात तो शिवाजीचा घात करू शकला नाही. पण त्याच्या अंगावर कवच नव्हतं म्हणून शिवाजी महाराजांच्या बचल्याने काम याच्या मृत्यूचं अफजल खानाच्या केलं. असं हे चिलकत कितीही बाण सुटले तरी नाही न होणार. पण शक्तीला मान देऊन बिर्ड सुटलं, कवच गळालं, न तुटता खाली गळालं. हे पाहणाऱ्यांनी पाहिलं. पण हे पाहणारे या राक्षसाच्या बंदीखान्यात कामगार म्हणून रोजगार हमी सेवक होते. त्यांनी सांगायचं सेवक हे करावे, सांगितले काम. अशा प्रकारची परिस्थिती इंद्राधिक 33 कोटी देवांची होती. तुम्हा आम्हाला एका ग्रहाची 7.5 जर महाग लावली तर ती मेल्याशिवाय सोडित नाही. 12वा शनी जर माणसाला आला ना 8वा गुरु जर आला मेल्याशिवाय सुटका नाही. असे ग्रह त्यांच्या पायाला बेड्या ठोकून बंदीखान्यात टाकून त्यांच्या पायऱ्या करून आणि जोड्याचे पाय त्यांच्या पाठीवर देऊन सिंहासनावर चढून राजा रावण बसत होता. असला सगळ्या देवावर ताबा असलेला हा राजा रावण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं रामाचं कवच गळालं, परम दुःखी झाले. आता काही खरं नाही, रावण मरत नाही, खरबी मरतो का नाही याची गॅरंटी नाही. आणि आमचा जेल सुटत नाही. आम्हाला का जेल मध्ये अखंड कारावास ज्याला असतो त्याला काय म्हणतात, काळ्या पाण्याची ठेप असलीच आमची मृत्यूपर्यंत आम्हाला जेल खाना का काय, असं त्या देवानी वाटू लागलं. हलकल्लोळ देवाच्या ठिकाणी झाला स्वर्गामध्ये. काय झालं पुढं, कवच पडताची धरणी आबर मधून निघे तरणी तैसा श्रीराम सोबेरणी गिरा गर्जनी बोलत. शरीरावरलं जे कवच होतं का चिलखत आपल्या भाषेमध्ये, ज्या वेळेस बाणानं खाराच्या सोडलं, बिर्ड सोडलं त्याचं आणि गळून पडलं आणि त्यावेळेस आभाळानं झाकलेला सूर्य वाऱ्यानं आभाळ पडून लावावा आणि सूर्य उघडा पडावा आणि लोकांवर ऊन पडावा आणि मग लोकांनी वाटावं बरं झालं बाबा ऊन पडलं. पावसानं सगळं वातावरण गाठलेलं होतं. कापसाची बोंड नासायची वेळ आलेली होती. आता हे ऊन पडलं ती चांगलं झालंय. हे नासाडी जी काय आहे का ही जरा बरी होईल आणि जरा पीक जरा आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे असा धीर येतो लोकांना. आणि तसं चिलखत गळालं. श्रीरामाचं तेज जसं सूर्याचं तेज झाकलेलं उघडं पडतं का आभाळ गेल्यावर, आणि तसं चिलखत गळालं. सूर्यासारखा राम चकचकीत प्रकाशित राम दिसला आणि मोठ्यानं गर्जना केली ना रामानं त्या ठिकाणी. राम कुणाची गर्जना करणार आहे, भक्त रामाची गर्जना करतात. पण राम भक्ताची गर्जना करतो, जय हनुमान अशा प्रकारची गर्जना केली. आणि राम दिसला ना एकाएकी सूर्य उगवल्यासारखा अंधार फरार झालेला सारखा दिसला. मोठ्यानं आरडला आणि खुश झालेले गुलाल उधळणारे ते म्हणले आता कुठं तरी लपा हाता माराय करतो. काय झालं पुढं, वरद बाण तुझे समस्त कृदय सांगणी केले अर्थ तुझा संपला पुरुषार्थ आता घात करी
तुझी शक्ती ज्या शक्तीवर अवलंबून होती ती शक्ती संपली. तिनं काम काय केलं? माझं कवच गळून अंगातलं बाहेर शर्ट काढलं, मला उघड केलं, याचं समाधान तुम्हाला मिळालं. पण आता तुझ्या शक्त्या आणि शक्तीचं वरदान असलेलं संपलं. आता तुझा आधार संपून गेल्यावर, तुझ्या हातातले शस्त्रास्त्र संपून गेल्यावर तुला वाटतं का मी कुस्ती खेळून पैलवान राम पाडीन? असं ध्यानात तू आणू नको. तुझे हातेर संपले, माझे हातेर माझ्या भात्यात हजर आहे. आणि हे जर हातेर सुटले तर तुझे सगळे हातेर संपलेले. आता तू माझ्या समोर मेल्याशिवाय राहणार नाहीस असं रामाने त्या ठिकाणी सांगितलं. आणि पायानंच माती उकरायला लागलं. काय बरं लागलं पुढं? मग जोचा परागस्ती दत्त सदनिया श्री रघुनाथ रणी चालीला गर्जत संताप सुटला. शराचा संताप त्या ठिकाणी सुटलेला आहे. आरडा वरडा गर्जना करीत राक्षस वीर म्हणलेला आहे असं म्हणायचं नाही. कारण ही जी राक्षसी जात असती का, दुसऱ्याची कुपाटी लावित असताना आपली कुपाटी लावली हरकत नाही, पण दुसऱ्याची कुपाटी लावल्याशिवाय सोडायचे ना या दुष्टाची राक्षसाची जात म्हणतात. कितीही मारले, किती बी ठोकले आणि किती अपमानित केले तरी वर तोंड करून पुढं छाती करूनच चलत असते. जणू काय कुणालाच हे आपला अपमान ठोकलेलं कुणालाच माहित नाही. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी चलत असतात लोकांसमोर. अशा प्रकारे हा राक्षसवीर राक्षसाने बाण जोडले, तिकडे रामाने बाण जोडले. अशा प्रकारचं निर्वाणीचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं म्हणतात. खराचे बाण प्रबळ श्रीरामे निवटिले सकळ जरवी गुड पाडी कृषी केवी बाण जाळ छेदी असणारे बाण, ज्या बाणामुळे आतापर्यंत यश मिळालेलं होतं या खराला, त्या बाणाचा वापर प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी या खरानं सोडलेले बाण, रामाने प्रतिकार म्हणून सोडलेले बाण, त्या ठिकाणी ते बाणाने नाहीसे केले. पण कसे केले? काढणी काढायला आली पिकाची आणि शेतकऱ्यानं हातात इळा घेतला किंवा कोयतेकारानं कोयता हातात घेतला, ऊसाच्या पाताला लागला आणि खाना ऊस तोडाय लागला, फडा 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 खाली ऊस पडाय लागला. अशा प्रकारची अवस्था रामाच्या बाणाने त्या ठिकाणी या सुटलेल्या खराच्या बाणाची झाली म्हणतात. बघणारे खुश झाले म्हणजे आता खुसायासारखं उड्या मारायसारखं आणि पळून जायासारखं वाचायसारखं सुद्धा राहिलेलं नाही. अशी पंचायत सगळ्यांची झाली म्हणतात. हेमपत्री बाण सजीव सोडणी खेळ केला निबुध रतीच्या दुनिया ध्वज रघुराज शोभला. रणांगणाच्या ठिकाणी रघुचा राज असलेला, रघुवंशामध्ये श्रेष्ठ राजा असलेला रघुराज रणांगणाच्या ठिकाणी शरसन्मान करून अपमानित खराला करून आपण स्वतः विजयी झालेला आहे. पण कसा झालेला आहे? सुवर्णपत्री बाण त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि तो असलेला खर मूर्छित केलेला आहे. मूर्छित म्हणजे जिवंतपणेच मूर्छा आल्यासारखी अवस्था, चिंताक्रांत झालेला आहे, ध्वजछलन केलेला आहे, जेणेकरून अपमानित होईल आणि जेणेकरून खराचं युद्ध करण्याचं धैर्य खचल्या जाईल, युद्ध करण्याचं आव्हान का संपेल. अशा प्रकारचं काम आणि त्या रामाच्या बाणानं खराशी केलं म्हणतात. खराने पुढं काय केलं म्हणतात? जायचा सोडवू इच्छितो पुण्यक्षय होय पतितो ऐसा ध्वज लखलखित पाताळ कार्ययुक्त पडिला. त्या ठिकाणी लखलखित ध्वज असलेला रथाचा पाहे पा ध्वजाचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, हा तिरंगी झेंडा फडकत असताना पाहणाऱ्याला दिसायला दिसतोय, पण त्या ध्वजावरलं चिरगुट म्हणजे झेंडा, या झेंड्याचं रक्षण करीत असताना राजाला किती कष्ट आहे हे राजालाच माहिती आहे. मग तो ध्वज असलेला ज्यावेळेस या रामाच्या बाणानं खाली पृथ्वीवर पाडला आणि ध्वज संपल्यानंतर
तो ध्वज असलेला पाकिस्तानी झेंडा जम्मू काश्मीर आपलं म्हणायला होतं, पण त्या ठिकाणी सत्ता आणि हुकुम त्या होता पाकिस्तानचा. म्हणजे तिथं हुकुमशाही, कायदा पाकिस्तानचा, झेंडा पाकिस्तानचा. पण मोदी साहेबांनी तिथं आपलं जसा कायदा आहे का तो कायदा सुरू केला. त्यांचा झेंडा उतरला, तिरंगा झेंडा उंचा रे हमारा तिरंगा झेंडा असा उंच राहिला पाहिजे आमच्या राज्यामध्ये. म्हणून ज्या राज्यामध्ये पाकिस्तानी झेंडा आपल्याच राज्यामध्ये होता तिथं तिरंगी झेंडा फडकिला. पण तो फडकलेला झेंडा राखण करण्यासाठी राजालाच माहिती, तो राखण करीत असताना मिलिटरीला आदेश देत असताना मिलिटरीला किती कष्ट आहे आणि राजाला किती कष्ट आहे हे खऱ्याला माहित होतं. आतापर्यंत तो झेंडा सांभाळला होता, आतापर्यंत तो झेंडा खाली कुणी घेतला नव्हता. पण आज तो झेंडा रामाच्या हातून खाली आलेला होता आणि झेंडा खाली आला की राज्याचा कारभार संपला आणि दुसरा ज्यानं झेंडा खाली घेतलाय का तो राजा होत असतो आणि त्या राजाच्या अनुसार प्रजेला वागावा लागतो. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली म्हणतात. बाण सोडोनी वरिष्ठ पडिला शिराचा मुकुट, धनुष्य छेदिले उद्भूत, रसंकट खरासी. खराला रणात संकट निर्माण झालेलं आहे. त्या बाणानं त्या ठिकाणी मुकुट पाडलाय, धनुष्य हातामधलं तोडून खाली पाडलंय, ध्वज ही पाडलाय, जेणेकरून आता युद्ध करण्याची क्षमता खराच्या ठिकाणी राहिलेली नाही. अशा प्रकारची परिस्थिती रामाने बाण सोडून खरा ची केलेली आहे. रथावर थांबलेला आहे, पण सगळे काही शकून आहेत ना हे अपशकून करून सोडले आणि एकदा अपशकून झाले आणि युद्ध खेळणाऱ्याला धैर्य खचलं का त्याचं आणि एकदा धीर खचला किती वीर मोठा असू द्या त्याची पावर कमी होते, यश मिळण्याऐवजी अपयश आल्याशिवाय राहत नाही. अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. खरे देखोनी रणसंकट श्रीरामवादी मी वरिष्ठ, शक्तिवर्गाचे बाणी श्रेष्ठ, वादवाक्ये कुष्टू चालिला. मग त्या ठिकाणी शक्तिवर्गाचे अतिश्रेष्ठ असलेले बाण वरिष्ठ असलेला राम आणि मी आता या बाणाच्या जोरावर देवाच्या शक्तीच्या बळावर मी आता राम मारल्याशिवाय राहणार नाही. त्याला वाटतं का माझा मुकुट पाडला, माझा ध्वज तोडला, माझं धनुष्य तोडलं आणि मग याच्या जवळ बळ संपलं, शास्त्रास्त्राचा साठा संपला असं वाटतं का रामा ढिगारा आहे सगळा माझ्याकडं दुसरा झेंडा लावायला. पण एक झेंडा उतरला का दुसरा किती झेंडा लावा, पुन्हा तो झेंडा तिथं येऊ शकत नाही आणि तो हवा का त्या राजाच्या ठिकाणी राहत नाही. पण तुला मारल्याशिवाय सोडणार नाही असा तो खर वल्गना करून बोलू लागला. काय पुढा लागलो चाप सजवण्या कर्ण शक्तिवर्गाचे निर्वाण बाण, गाय घेती पराचे प्राण, आती दारुण आणि अति दारुण निवारण कुणाच्यानच न होणारे खराचे शक्तिवर्गाचे बाण दुसरे धनुष्य हातामध्ये घेऊन त्या धनुष्यावर जोडून खरानं त्या ठिकाणी रामाला तुला मारतो म्हणून सोडले तसे सुटले तसे बघणारे बघू लागले आणि ज्याच्याकडे सुटले ते मी बघू लागलाय काय करायचे म्हणून. काय झपलो तेची बाण घेऊन चारी शक्ती बीज मंत्री खरे मोकल्ले श्रीरामावरी, ते देवदारी धगधगित. त्या ठिकाणी मंत्र अस्त्राचा मंत्र जो असतोय का तो त्यावेळेस मनुष्यावर जोडलेल्या बाणावर शक्ती निर्माण होते. किंवा जे अस्त्र आहे का अस्त्राचा मंत्र जपावा, मंत्र जपला की अदृश्य असलेलं अस्त्र हातामध्ये प्रगट होतं आणि ते प्रगट झालेलं अस्त्र ज्याला मारायचं त्याच्यावर तो योद्धा सोडतो आणि ते शक्तिवर्धनाचे जे काही बाण आहेत का आणि ते बाण मंत्र जपल्यामुळे धगधगीत अग्नीचा गोळा जसा डोळ्याला दिसतो तो पहा वाटत नाही. बाण गोळा आल्यानंतर कुणाला पहा वाटणार आहे, पळा वाटतं वाचण्यासाठी. अशा प्रकारचे बाण त्या ठिकाणी एकाला भीतीदायक होते पण प्रभू रामचंद्राला अजिबात भीती
त्याची वाटत नव्हती. ते रामाच्या दिशेनं येऊ लागले. राम पाहू लागले. त्याचं निवारण करण्यासाठी राम पुढे काय प्रयत्न करणार आहेत हे आमचे परम मित्र परम शिष्य नारायण आबा पालकर हे आता या ठिकाणी कथा सांगतील. तुम्ही परिपूर्ण पुन्हा घ्या. बाबा